ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन. मायसेल्फ निहाल सर. तर आज आपण परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांचा सराव करणार आहोत. म्हणजेच PYQs प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचा आज आपण डिस्कशन करणार आहोत. तर येणाऱ्या एक्झामिनेशन पर्यंत आपण हे PYQs डिस्कस करणार आहोत युनिट वाईज. ऑलराईट. सो आज आपण सुरुवात करत आहोत टीचिंग ऍप्टिट्यूड या युनिट पासून. ते आपण पुढील बाकीचे जे युनिट आहेत त्यांच्यापर्यंत सर्व जे क्वेश्चन्स आपल्या एक्झामिनेशन मध्ये महाराष्ट्र सेटच्या एक्झामिनेशन मध्ये विचारले गेले होते त्याचा आपण सराव करणार आहोत. सो आपल्याला एक कळून चुकेल की किती प्रश्न किंवा कोणत्या चॅप्टर वरती रिपीट क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, जास्त थोडासा रिव्हिजन वरती जोर द्यायचा आहे. ठीक आहे. सो इन दिस सेशन वी विल डिस्कस द क्वेश्चन्स विच हॅव बीन आस्क्ड इन द प्रिव्हियस एक्झामिनेशन्स ऑफ महाराष्ट्र सेट. ठीक आहे. तर परीक्षेत विचारले गेलेले हे प्रश्न आहेत, याची निश्चितच आपल्याला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपल्या एक्झामिनेशन मध्ये प्रश्न बघायला मिळतीलच. ठीक आहे. तर हे प्रश्न फक्त आपण उत्तर किंवा काय ऑप्शन्स करेक्ट आहेत असं नाही, तर प्रत्येक ऑप्शनचं आपण एक्सप्लेनेशन घेणार आहोत. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की हा सेशन शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच होईल तितकं जास्तीत जास्त आपल्याला शेअर करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर विदाउट गेटिंग लेट, विदाउट टेकिंग मच टाइम, आपण लगेच सुरुवात करूया आजच्या सेशनला. तर आजच्या लेक्चरचा हा पहिला प्रश्न आहे तुमच्या 2016च्या प्रश्नपत्रिकेमधला. हा एक प्रश्न आहे टीचिंग ऍप्टिट्यूड वरचा. ऍप्लिकेशन ऑफ कोर्स कंटेंट इन डे टू डे लाईफ इज मेनली अचीव्ड थ्रू. दैनंदिन जीवनामध्ये अभ्यासक्रम सामग्रीचा वापर प्रामुख्याने कशाच्या द्वारे साध्य केला जाऊ शकतो. है ना, कशाच्या द्वारे म्हणजे या चार ऑप्शन्स पैकी. डेमॉन्स्ट्रेशन मेथड मधून, प्रोजेक्शन मेथड मधून, फील्ड व्हिजिट करून की इन्क्वायरी मेथड करून. है ना. तर तुम्हाला यासाठी 10 सेकंडचा वेळ दिलेला आहे. कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी आन्सर द्यायचे, ABCD जे काही तुमचा आन्सर असेल ते. ठीक आहे. तर डेमॉन्स्ट्रेशन मेथड, प्रोजेक्ट मेथड, फील्ड व्हिजिट मेथड, इन्क्वायरी मेथड, यामध्ये प्रोजेक्ट मेथड जो आहे त्याच्याद्वारे दैनंदिन जीवनामधील अभ्यासक्रम आणि सामग्रीचा वापर साध्य केला जाऊ शकतो. डेमॉन्स्ट्रेशन मेथड बघा. अ मेथड demonstration is a teaching method used to communicate an idea with the aid of usual such as flip chart, posters, PowerPoint, etc. ठीक आहे. डेमॉन्स्ट्रेशन मेथड म्हणजे काय? एक अशी मेथड असते टीचिंगची ज्यामध्ये टीचिंग एड्स यूज केले जातात, व्हिज्युअल एड्स यूज केले जातात. ठीक आहे. व्हिज्युअल एड्स जसे की चार्ट्स आहेत, पोस्टर्स आहेत, PPT आहे, है ना, पॉवर पॉईंटचा उपयोग करून जसं आपण आता करतो आहे. है ना, या गोष्टी काय आहेत, डेमॉन्स्ट्रेशन मेथड आहेत. अ डेमॉन्स्ट्रेशन प्रोसेस ऑफ टीचिंग समहाउ हाऊ टू मेक और डू समथिंग इन स्टेप बाय स्टेप प्रोसेस. ठीक आहे. म्हणजे एक एक स्टेपने शिकवणं किंवा एक एक स्टेपने प्रोसेस शिकवणं, या पद्धतीला, या टीचिंगच्या पद्धतीला काय म्हटलं जातं, डेमॉन्स्ट्रेशन म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे ही डेमॉन्स्ट्रेशनची एक प्रोसेस आहे. ऑलराईट. त्यानंतर आहे फील्ड व्हिजिट. फील्ड व्हिजिट म्हणजे काय, एक स्टुडंटला एक्सपिरियन्स करण्यासाठी एका जागेवरती, है ना, एक व्हिजिट केली जाते. ठीक आहे. जॉग्राफीचा एक पर्टिक्युलर रिजन आहे, है ना, त्या ठिकाणी त्या स्टुडंट्सना व्हिजिट करून त्यांना तिथे घेऊन जाऊन, है ना, त्या जागेचं महत्व, त्या जागेचे इन्फॉर्मेशन देणं, दॅट इज काइंड ऑफ फील्ड व्हिजिट. ठीक आहे. Field survey enhance our understanding of pattern and spatial distribution, their association and relationships at the local level. ठीक आहे. तर हे फील्ड व्हिजिट काय करतं किंवा फील्ड सर्वे म्हणा, त्याला काय काही म्हटलं तरी चालेल. हे काय करतं, आपलं अंडरस्टँडिंग काय करत असतं, वाढवत असतं, आपली समज वाढवत असतं. एका स्थानिक पातळीवरील त्याचं एक स्थानिक गोष्टीचं लोकल वितरण असेल, संघटना असतील, है ना, एका स्थानिक पातळीवरती त्या जागेचं, त्या गोष्टीचं एक महत्व किंवा त्याची समज आपली वाढवून देत असतं. कोणती पद्धत, फील्ड व्हिजिट पद्धत. त्यानंतर आहे इन्क्वायरी मेथड. इन्क्वायरी मेथड म्हणजे काय, इन्क्वायरी एज्युकेशन, समटाइम्स नोन ॲज इन्क्वायरी मेथड. ठीक आहे. इज अ स्टुडंट सेंटर्ड मेथड ऑफ एज्युकेशन फोकस्ड ऑन आस्किंग क्वेश्चन्स. म्हणजे काय, प्रश्न विचारले जातात, है ना, चौकशी केली जाते, है ना, त्याला म्हटलं जातं इन्क्वायरी मेथड. काहीच अवघड नाही यामध्ये. प्रोजेक्ट मेथड जो की आपला राईट आन्सर होता, हे काय असतं, इज अन educational enterprise in which children
सॉल्व अ प्रॅक्टिकल प्रॉब्लेम ओव्हर अ पिरियड ऑफ सेव्हरल डेज ऑर वीक्स. ठीक आहे. म्हणजे एक असा आपल्याला प्रोजेक्ट दिलेला आहे समजा. फॉर एक्झाम्पल तुमच्या एम-कॉम मध्ये किंवा बी-कॉम मध्ये एखादा प्रोजेक्ट तुम्ही करत आहात. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागते? त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकली आहे ना, ते प्रॉब्लेम्स जे आहेत त्याचं सोल्युशन शोधायचं आहे. काही क्वेशन्स आहेत त्याचं आन्सर शोधायचं आहे. मग तुम्हाला काही फील्ड व्हिजिट करायची असतील, तुम्हाला काही जागेवरती जाऊन त्याची माहिती गोळा करायची असेल, आहे ना, तो पूर्ण प्रोजेक्ट जो आहे तो तुम्हाला तयार करायचा आहे ना. इट मे इन्व्हॉल्व व्हॉट, यामध्ये काय काय असू शकतं? बिल्डिंग रॉकेट असू शकतं, डिझायनिंग अ प्लेग्राऊंड असू शकतं, पब्लिशिंग अ क्लास न्यूजपेपर असू शकतं, है ना, काही असू शकतं. मग या गोष्टींसाठी तुम्हाला काय करायला लागतं? रिसर्च करायला लागते, बरोबर. वेगवेगळ्या माहिती तुम्हाला गोळा कराव्या लागतात, है ना. द प्रोजेक्ट मे बी सजेस्टेड बाय द टीचर बट दे आर प्लॅन्ड अँड एक्झिक्युटेड ॲज फार ॲज पॉसिबल बाय द स्टुडंट देमसेल्फ, है ना. विषय किंवा बाकी ज्या गोष्टी आहेत त्याचा टॉपिक जो आहे तो टीचर देतो, तुम्हाला सजेस्ट करतो, परंतु सर्व गोष्टी त्याबद्दल लागणाऱ्या गोष्टी त्यासाठी लागणारे महत्त्वपूर्ण अशा काही घटक असतील ते तुम्हालाच ठरवायचे असतात. तुम्हालाच ते प्रॅक्टिकली करायचं असतं. तुम्हालाच एक्सपिरियन्स करावा लागतो. ठीक आहे. सो दॅट इज वाय प्रोजेक्ट मेथड हे डे टू डे लाईफमध्ये काय करत असतं? तुमचं नॉलेज एन्हान्स करत असतं. तुमचं स्टडीज एन्हान्स करत असतं. तुमची मॅच्युरिटी, तुमचं एज्युकेशन या सर्व गोष्टी काय करत असतं? डे टू डे एन्हान्स करत असतं. Next question is, in order to monitor students' progress and to modify teaching accordingly, the best method of evaluation is. म्हणजे विद्यार्थ्यांची प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यानुसार अध्यापनात बदल करण्यासाठी मूल्यमापनाची सर्वोत्तम पद्धत कुठली असेल? यात दिलेल्या 4 ऑप्शन्स पैकी काय काय ऑप्शन्स दिले? तर फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन दिले, समेटिव्ह इव्हॅल्युएशन दिले, क्वालिटेटिव्ह इव्हॅल्युएशन दिले, ऑब्जेक्टिव्ह बेस्ड इव्हॅल्युएशन दिलेलं आहे, है ना. म्हणजे आकारिक, साकारिक, गुणात्मक आणि उद्दिष्टाधारित मूल्यमापन. सो या 4 ऑप्शन्स पैकीच एक ऑप्शन असा असणार आहे ज्याच्या मदतीने, ज्याच्या हेल्पने विद्यार्थ्यांची प्रगतीवर सुद्धा लक्ष ठेवण्यासाठी मदत होईल आणि त्यानुसार अध्यापनामध्ये बदल करण्याची जर शक्यता असेल तर त्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो किंवा चेंजेस होऊ शकतील, है ना. मग त्या कुठल्या इव्हॅल्युएशनच्या मेथडने हे पॉसिबल आहे? सो राईट आन्सर जे आहे तुमचं कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं आहे. ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी, कुठलाही आन्सर असेल कमेंट बॉक्समध्ये सांगणं दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट, दॅट इज मोस्ट कंपल्सरी. ठीक आहे. सो राईट आन्सर इज व्हॉट? राईट आन्सर इज फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. आता या ऑप्शन्सला तुम्हाला समजून घेण्यासाठी कुठलं ऑप्शन करेक्टली मॅच होतंय हे सांगण्यासाठी अगोदर तुम्हाला या सर्व गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन काय असतं, समेटिव्ह इव्हॅल्युएशन काय असतं, क्वालिटेटिव्ह, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह बेस्ड इव्हॅल्युएशन हे काय असतं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. Evaluation means what? Evaluation refers to a process, है ना? Process of what? Process of making value judgment based on the both qualitative and quantitative data. ठीक है? Which is collected over a period of time. ठीक है? CCE describes two different types of evaluation which includes formative and summative evaluation. बघा, मूल्यमापन म्हणजे इव्हॅल्युएशन हे काय असतं? एका ठराविक कालावधीसाठी काय केलेलं असतं? संकलित केलेले गुणात्मक आणि परिणामवाचक म्हणजे क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह म्हणजे संख्यात्मक आणि थेअरी सारखं पण सुद्धा. ठीक आहे. अशा प्रकारचे काय असतं? एक संदर्भ है ना, याच्या आधारावरती एक निर्णय घेण्याची प्रक्रिया असते. ठीक आहे. इट इज व्हॉट? इट इज मेकिंग व्हॅल्यू जजमेंट. सीसीई दोन भिन्न प्रकारचे मूल्यमापनाचे वर्तन करते ज्यामध्ये फॉर्मेटिव्ह आणि समेटिव्ह हे दोन्ही मूल्यांकन समावेश आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन इज अ टाइप ऑफ इव्हॅल्युएशन विच रेफर्स टू द मॉनिटर द चाइल्ड्स प्रोग्रेस थ्रू आउट द टीचिंग लर्निंग प्रोसेस. म्हणजे जी टीचिंग आणि लर्निंग हे कंटिन्यू प्रोसेस चालू आहे, त्या कंटिन्यू प्रोसेसमध्ये जे इव्हॅल्युएशन केलं जातं दॅट इज युअर फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. ठीक आहे. कंटिन्यू तुमची स्टुडंटची आणि टीचरची लर्निंग आणि टीचिंग प्रोसेस चालू आहे, त्यामध्ये तुमचं इव्हॅल्युएशन होत आहे, है ना. जसं की ओरल टेस्टिंग आहे, अनेक्डोटल रेकॉर्ड्स आहेत, पोर्टफोलिओज आहेत, कधी कधी क्लास टेस्ट असतात. या सर्व एक्झाम्पल्स किंवा हे सर्व एक्झाम्पल्स कशाचे आहेत? फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशनचे. युनिट टेस्ट असेल, है ना, कधी कधी ओरल टेस्ट होते, हे काय आहे तुमचे? हे टीचिंग लर्निंग प्रोसेस चालू असताना तुमचं इव्हॅल्युएशन केलेली पद्धत आहे, दॅट इज फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. ठीक आहे. विच आर टूल्स ऑफ फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. टूल्स मीन्स क्लास टेस्ट, पोर्टफोलिओ, रेकॉर्ड्स, ओरल टेस्ट वगैरे. ऑलराईट. पुढील प्रश्न काय म्हणतोय? The question, how would you prove that the earth is round
or not round is based on the objective of comprehension, evaluation, application or synthesis. प्रत्येक गोल आहे की गोल नाही, है ना? हे तुम्ही कसे सिद्ध कराल? हा जो प्रश्न आहे हा कोणत्या उद्दिष्टावरती आधारित आहे? हे कॉम्प्रेहेन्शन वरती आधारित आहे, हे इव्हॅल्युएशन वरती आधारित आहे, हे ऍप्लिकेशन वरती आहे की हे सिंथेसिस वरती आहे? म्हणजे आकलन, मूल्यमापन, उपयोजन, संश्लेषण यापैकी कुठलं राईट आन्सर आहे जे की काय सिद्ध करेल की पृथ्वी गोल आहे की नाही, है ना? हे सिद्ध करेल. राईट? सर्वांना याचा आन्सर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा आहे. दॅट इज कंपल्सरी. ओके. सो या चारपैकी ऑप्शन राईट जे आहे ते आहे ऑप्शन बी, इव्हॅल्युएशन करून, इव्हॅल्युएट करून. टू फाइंड आउट कॉम्प्रेहेन्शन स्किल्स बद्दल बघूया. यूज वर्ड्स सच ॲज डिस्क्राइब, एक्सप्लेन, एस्टिमेट, predict, identify, differentiate, etc. है ना? It is for what? It is to encourage your child to translate, interpret and extrapolate. That means what? तुमचे कॉम्प्रेहेन्शन स्किल्स म्हणजे आकलन कौशल्य जर तुमच्या मुलाचं शोधून काढायचं असेल किंवा स्टुडंटचं शोधून काढायचं असेल तर त्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारले पाहिजे? त्याला विचारले पाहिजे डिस्क्राईब, मग एक्सप्लेन करा, एस्टिमेट करा, प्रेडिक्ट करा, आयडेंटिफाय करा, डिफरन्शिएट करा, है ना? अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा विचारतो तेव्हा आपण काय करत असतो? त्या विद्यार्थ्याचे, त्या मुलाचे कॉम्प्रेहेन्शन स्किल्स बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे. त्यानंतर ऍप्लिकेशन स्किल्स. ऑलराईट. ऍप्लिकेशन स्किल्स साठी काय? यूज वर्ड सच ॲज डेमोन्स्ट्रेट, अप्लाय, इलिस्ट्रेट, शो, सॉल्व, एक्झामाइन, क्लासिफाय, एक्सपेरिमेंट, है ना? अशा प्रकारचे जे कमांड्स असतात ते दिले जातात स्टुडंट्सला, है ना? एखाद्या पर्टिक्युलर टॉपिक वरती डेमोन्स्ट्रेशन द्या, एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीवरती इलिस्ट्रेट करा, एक्झामाइन करा, एक्सपेरिमेंट करा. दॅट इज फॉर व्हॉट? दॅट इज युअर ऍप्लिकेशन स्किल्स, है ना? मग तुम्ही कुठल्या तरी गोष्टीमध्ये अप्लाय कराल, कुठल्या तरी गोष्टीमध्ये तुम्ही एक्सपिरियन्स कराल, एक्सपेरिमेंट कराल, राईट? त्यातून तुम्हाला काहीतरी साध्य होईल, राईट? इट इज व्हॉट? इट इज अ फर्स्ट वे और वी कॅन से द फर्स्ट हँड, है ना, इन्फॉर्मेशन यू विल गेट फ्रॉम द ऍप्लिकेशन स्किल्स. ठीक आहे. इव्हॅल्युएशन स्किल्स साठी काय? assess, decide, measure, select, explain, conclude, compare and summarize, है ना? इव्हॅल्युएशन साठी. इव्हॅल्युएशन म्हणजे मूल्यमापन करायचं आहे, है ना? मूल्यमापन करण्यासाठी मग तुम्ही काय करा? मेजर करा काहीतरी, राईट? निष्कर्ष काढा, स्पष्टीकरण द्या, मोजमाप करा, मग त्यामधून इव्हॅल्युएट होतं. इव्हॅल्युएट होतं याचा अर्थ काय? मूल्यमापन होत असतं, है ना? मूल्यमापन मध्ये म्हणतो ना आपण हे किती आहे ते मेजर करा, है ना? ते मेजर केल्यानंतर आपल्याला कळतं, त्याचं मूल्यमापन आपल्याला आपल्याकडून होत असतं, राईट? सिंथेसिस म्हणजे संश्लेषण, राईट? त्यासाठी काय करायचं? मग कंबाईन करा, रिअरेंज करा, सबस्टिट्यूट करा, क्रिएट करा, डिझाईन करा, इन्व्हेंट करा, राईट? यासाठी काय होतं? इनकरेज केलं जातं विद्यार्थ्याला कंबाईन एलिमेंट्स इनटू पॅटर्न दॅट्स न्यू, है ना? जे ऑलरेडी आहे त्याला कंबाईन करून काहीतरी नवीन बनवण्याचा प्रयत्न, है ना? डिझाईन करण्याचा प्रयत्न, काहीतरी नवीन क्रिएट करण्याचा प्रयत्न, राईट? अशा प्रकारचे जे स्किल्स असतात, अशा प्रकारचे जे गोष्टी केल्या जातात, त्यातून आपले सिंथेसिस स्किल्स जे आहेत ते बाहेर पडत असतात. ठीक आहे. सो दीज आर द 4 स्किल्स. पुढील प्रश्न काय आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट गुड फॉर इसेन्शियल टीचिंग? इसेन्शियल टीचिंग जे आहे, अत्यावश्यक अध्यापन जे आहे, त्यासाठी खालील दिलेल्या ऑप्शन्स पैकी कुठलं एक ऑप्शन आहे जे की चांगलं नाही किंवा इफेक्टिव्ह नाहीये. ठीक आहे. ह्युमन रिलेशन स्किल्स म्हणजे मानवी संबंध विषयक स्किल्स असतील, कौशल्य असतील. कम्युनिकेशन स्किल्स म्हणजे संप्रेषण कौशल्य. अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी, त्यानंतर नॉलेज ऑफ ॲप्रोप्रिएट टीचिंग मेथड, है ना? या चारपैकी कुठला असं ऑप्शन आहे जे की तुम्हाला ॲप्रोप्रिएट किंवा एक इसेन्शियल टीचर म्हणून मदत करणार नाही. ठीक आहे. तर ह्युमन रिलेशन स्किल्स इज इम्पॉर्टंट, कम्युनिकेशन स्किल इम्पॉर्टंट, अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी, नॉलेज ऑफ ॲप्रोप्रिएट टीचिंग मेथड, या कुठल्या ऑप्शन्स, या 4 ऑप्शन्समध्ये कुठला असा ऑप्शन आहे जे की इसेन्शियल टीचिंगसाठी ते उपयुक्त नाही आहे. ठीक आहे. सो राईट आन्सर इज अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी, आकर्षक व्यक्तिमत्व. कारण ह्युमन रिलेशन स्किल्स इज इम्पॉर्टंट. स्टुडंट सोबत, टीचर सोबत, टीचरचं रिलेशन हे मेंटेन ठेवणं इम्पॉर्टंट आहे. कम्युनिकेशन स्किल्स इम्पॉर्टंट आहेत. सब्जेक्टचं नॉलेज महत्त्वाचं आहे. टीचिंग मेथड्सबद्दल नॉलेज महत्त्वाचं आहे. ठीक आहे.
So attractive personality is less important than this all options. ठीक आहे. मग इफेक्टिव्ह टीचिंग साठी काय काय गरजेचं असतं, तर इफेक्टिव्ह टीचिंग इन्क्लुड्स व्हॉट, टीचर बिहेवियर, टीचर नॉलेज रिगार्डिंग द सब्जेक्ट मॅटर, टीचर बिलीव्स, टीचर्स डेडिकेशन टुवर्ड्स इम्प्रूविंग हर स्टुडंट्स, है ना, हर और हिज स्टुडंट्स. हर इफेक्टिव्ह टीचिंग, सॉरी, हिअर इफेक्टिव्ह टीचिंग इज डिफाइंड ॲज अ ॲबिलिटी टू इम्प्रूव्ह स्टुडंट्स अचिव्हमेंट. ठीक आहे. मग यामध्ये काय बघा, एखादं प्रभावी टीचर किंवा एखादं प्रभावी अध्यापनामध्ये शिक्षकाची वागणूक कशी असली पाहिजे, शिक्षकाचं विषयाबद्दलचं ज्ञान किती आहे, है ना, शिक्षिकेचा विश्वास, शिक्षकांचे तिच्या विद्यार्थ्यांना सुधारण्यासाठी समर्पण यांचा समावेश होत असतो. कशामध्ये? प्रभावी अध्यापनामध्ये, म्हणजेच इफेक्टिव्ह टीचिंग मध्ये. ठीक आहे. पुढील प्रश्न, द मोस्ट इम्पॉर्टंट पर्पज ऑफ गायडन्स ऑफ स्टुडंट इज टू, म्हणजे विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाचा सर्वात महत्वाचा उद्देश काय आहे? हेल्प देम टू अंडरस्टँड देअर ओन शॉर्टकमिंग्स, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या कमतरता समजून घेण्यासाठी त्यांना मदत करणे. हेल्प देम टू चेंज देअर फॉल्टी बिहेवियर, म्हणजे त्यांचा जो चुकीचं वर्तन आहे त्याला बदलण्यास मदत करणे. मेक देम कॅपेबल ऑफ हेल्पिंग देमसेल्व्स, म्हणजे त्यांना स्वतःला सक्षम बनवण्यासाठी मदत करणे. की डायरेक्ट देम अबाउट द राईट पाथ, की त्यांना चांगलं मार्गाबाबत निर्देश करणं, त्यांना इंडिकेट करणं, है ना, चांगल्या रस्त्यावरती चालण्यासाठी, है ना. तर या 4 ऑप्शन्सपैकी कुठलं एक ऑप्शन असा आहे जे की मार्गदर्शनाचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. ठीक आहे. तसं तर सर्वच उद्देश इम्पॉर्टंट आहेत, परंतु सर्वात महत्त्वाचा कुठला आहे या 4 ऑप्शन्सपैकी? सो मोस्ट इम्पॉर्टंट इज मेक देम कॅपेबल ऑफ हेल्पिंग देमसेल्व्स, म्हणजे स्वतःला मदत करण्यासाठी त्यांना सक्षम बनवणे. मग स्टुडंटसाठी गायडन्स काय इम्पॉर्टंट आहे ते पाहूया. गायडन्स असेल, काउन्सिलिंग असेल, हे इम्पॉर्टंट आहेत. कशासाठी? ह्यूज रोल ब्रिंगिंग आउट द बेस्ट इन चिल्ड्रन. गुड कंडक्ट इज coveted, but sometimes young minds need guidance to polish their personality. ठीक आहे. मुलांसाठी मार्गदर्शन आणि समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग हे महत्वाचे आहेत, है ना. आणि मुलामधील सर्वोत्कृष्ट गोष्टी समोर आणण्यासाठी किंवा आणण्यात शाळांचा मोठा वाटा असतो. ठीक आहे. मग चांगल्या आचरणाची इच्छा असते, परंतु कधी कधी तरुण मुलांना किंवा तरुण मुलांच्या मनामध्ये त्यांची व्यक्तिमत्व निखळ करण्यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता असते, है ना. त्यांचं जे काही कॉन्फिडन्स आहे, त्यांची पर्सनॅलिटी आहे, त्याला पॉलिश करण्यासाठी त्याला मार्गदर्शन करणं गरजेचं असतं, है ना. मग काउन्सिलिंग थ्रू काय काय होतं? चिल्ड्रन्स आर गिवन ॲडवाइस ऑन हाऊ टू मॅनेज अँड डील विथ द इमोशन कॉन्फ्लिक्ट्स अँड पर्सनल प्रॉब्लेम्स, है ना. मग आपण गाईड करतो ॲज अ टीचर, आपण काय काय करू शकतो? काउन्सिलिंग करू शकतो, गायडन्स देऊ शकतो मुलांना, की त्यांच्यामध्ये पर्सनल प्रॉब्लेम्स असतील किंवा त्यांच्यामध्ये काही इमोशनल कॉन्फ्लिक्ट्स असतील, तर त्याला लांब कसं ठेवायचं, त्याला मॅनेज कसं करायचं, त्यांना फेस कसं करायचं, राईट. हे कोणाचं काम आहे? हे टीचरचं काम आहे. ऑल राईट. प्रॉपर काउन्सिलिंग विल हेल्प, है ना, incorporate valuable lessons in their daily life, है ना. So proper counseling is important. Students must understand to deal with their own personal conflicts, their own personal problems, right. And in that condition, teacher will play the major role to counseling or guide them in their life, right. Some sessions should involve career guidance where the students are advised on the selection of course and different career paths. मग त्यामध्ये काही काही सेशन्स असे असतात ज्यामध्ये की गाईड केलं जातं करिअर बद्दल. ठीक आहे. त्या करिअर मध्ये तुम्हाला काय चूज केलं पाहिजे, करिअर कुठल्या सब्जेक्ट मध्ये, कुठल्या फील्ड मध्ये तुम्हाला करिअर केलं पाहिजे, तुमची ॲबिलिटीज काय काय आहेत, त्या ॲबिलिटीज वरून तुम्ही कुठे गेलं पाहिजे, कुठला रस्ता पकडला पाहिजे, या सर्व प्रकारचं गायडन्स हे करिअर गायडन्स मध्ये शिक्षकाकडून, काउन्सिलर कडून दिलं जातं, है ना. इट्स इम्पॉर्टंट टू प्रिपेअर देम फॉर लाईफ आफ्टर स्कूल अँड व्हॉट टू एक्सपेक्ट इन द डिफरंट फील्ड्स दे माइट ऑप्ट फॉर. काय म्हटलं या ठिकाणी? स्कूल नंतर त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये, है ना, काय केलं पाहिजे, त्यांची लाईफ बेटर होण्यासाठी, है ना, काय काय गोष्टी त्यांना नाही केल्या पाहिजेत आणि केल्या पाहिजेत, या दोन्ही गोष्टी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे ॲज अ टीचर, ॲज अ गायडन्स काउन्सिलर, है ना. मग
निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह या दोन्ही गोष्टींचं आकलन विद्यार्थ्यांना होण्यासाठी टीचर हा मेजर रोल प्ले करतो. कारण गायडन्स आणि काउन्सिलिंग हे प्रॉपर वे मध्ये टीचर देऊ शकतो. आफ्टर स्कूल व्हॉट यू शुड डू इन लाईफ, है ना. तर स्टुडंट्सने निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह या दोन्ही गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं असतं. राईट. निगेटिव्ह इन द सेन्स काय गोष्टी नाही केल्या पाहिजे जे की तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला सक्सीड करायला मदत करतील, सक्सेस मिळवण्यासाठी मदत करतील. काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत जे की केल्या पाहिजे जे की तुमच्या सक्सेसला सुद्धा मदत करतील. ठीक आहे. मधला काय म्हणतोय की द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग इज टू, अध्यापन जे आहे, टीचिंग जे आहे, त्याचा मुख्य उद्देश काय आहे. त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेत. ते 4 ऑप्शन्स काय सांगतायत की टू फॅसिलिटेट लर्निंग, म्हणजे शिक्षण किंवा शिकणे हे सुलभ करण्यासाठी. ठीक आहे. टू गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट अननोन फॅक्ट्स, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाहीयेत, जे आपल्याला इन्फॉर्म नाहीये त्या गोष्टी किंवा त्या फॅक्ट्स बद्दल इन्फॉर्मेशन मिळवणे. किंवा टू यूज टीचिंग एड्स टू सिम्प्लिफाय द कंटेंट. टीचिंग एड्स म्हणजे काय? टीचिंग एड्स म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल एड्स, है ना. काही प्रोजेक्टर्स, बोर्ड्स, चार्ट्स या गोष्टी काय आहेत, याला टीचिंग एड्स म्हटलं जातात. ठीक आहे. मग त्याचा उपयोग करून जो कंटेंट आहे, की सामग्री जी आहे, त्याला काय करणं, सुलभ करणं. त्यानंतर ऑप्शन डी काय म्हणतोय, टू फॉर्म गुड लर्निंग हॅबिट्स इन स्टुडंट्स, विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी निर्माण करण्यासाठी टीचिंगचं एक ऑब्जेक्टिव्ह असणं गरजेचं आहे, है ना. तर या चारही ऑप्शन्स मध्ये जर बघायला गेलं तर चारही ऑप्शन जवळपास आपल्याला बरोबर वाटतात, है ना. की टीचिंगचं ऑब्जेक्टिव्ह जे आहे, अध्यापनाचं मुख्य उद्देश जे आहे, हे चारही ऑप्शन्स आपल्याला बरोबर वाटत आहे. परंतु यामध्ये एकच ऑप्शन राईट आहे, है ना. त्यामध्ये कुठलं राईट ऑप्शन असेल हे सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये आधी सांगायचं. त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर, है ना. यामध्ये बघा, करेक्ट आन्सर जवळपास जे सगळ्यात जास्त ऍप्रोप्रिएट आहे, राईट, क्वेश्चनला सगळ्यात जास्त ऍप्रोप्रिएट जे आहे ते आन्सर काय आहे, तर ते आहे टू फॅसिलिटेट लर्निंग, है ना. शिकणे सुलभ करण्यासाठी, म्हणजे टीचिंगचा मुख्य उद्देश हे काय आहे, शिकणे सुलभ करण्यासाठी, है ना. टू गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट अननोन फॅक्ट्स, टू यूज टीचिंग एड्स टू सिम्प्लिफाय द कंटेंट, टू फॉर्म गुड लर्निंग हॅबिट्स इन स्टुडंट्स. दीज आर अदर क्वालिटीज. ठीक आहे. सध्याच्या काळामध्ये बघायला गेलं तर युजीसीने सुद्धा सांगितलं आहे की टीचर्स जे आहेत, हे टीचर्स, हे टीचर नसून, प्रोफेसर नसून, दीज आर व्हॉट, दीज आर फॅसिलिटेटर्स, है ना. हे फॅसिलिटेटर्स म्हणून संबोधले जातात. ठीक आहे. ट्रेडिशनली टीचर्स आर द वन्स with knowledge and expertise in the particular field. They impart the knowledge through variety of means of their students, है ना. ट्रेडिशनली म्हणजे जे पारंपरिक पद्धतीने आलेलं आहे, यामध्ये काय असतो, टीचर कोण असतो, तर शिक्षक हे एका विशिष्ट क्षेत्रामध्ये त्याला ज्ञान असतं, है ना. एका पर्टिक्युलर सब्जेक्टचं, एका पर्टिक्युलर टॉपिकचं त्याला काय असतं, ज्ञान असतं, ज्ञानाचा भंडार असतो, बरोबर. एक्सपर्टीज असतात एका पर्टिक्युलर सब्जेक्टचे, फील्डचे, बरोबर. दे डू व्हॉट, they impart that knowledge through variety of means to their students. ते ज्ञान काय करतात, विविध माध्यमांद्वारे त्यांच्या विद्यार्थ्यांना देत असतात. ठीक आहे. त्यानंतर फॅसिलिटेटर कोण असतो, फॅसिलिटेटर्स बिल्ड ऑन द नॉलेज बेस ऑफ द ग्रुप ऑफ स्टुडंट्स टू फाइंड द आन्सर्स टू द क्वेश्चन. आणि हा फॅसिलिटेटर काय करतो, की तो एक अशी व्यक्ती आहे जी लोकांच्या समूहाला, म्हणजे ग्रुपला, स्टुडंटच्या ग्रुपला, है ना, त्यांचे सामान्य लक्ष समजण्यात आणि त्यांच्या वतीने कोणताही हस्तक्षेप न करता ते साध्य करण्यात मदत करतात. म्हणजे जे काही त्यांचे प्रश्न आहेत त्याचं निराकरण करून देणं, प्रत्येक स्टुडंटला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळवून देणं, हे फॅसिलिटेटरचं काम असतं. फॅसिलिटेटर बिल्ड ऑन द नॉलेज बेस ऑफ द ग्रुप ऑफ स्टुडंट्स टू फाइंड द आन्सर टू द क्वेश्चन. म्हणजे प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी फॅसिलिटेटर काय करतो, विद्यार्थ्यांच्या गटाच्या ज्ञानाचा आधार तयार करत असतो. ठीक आहे. Therefore, when we say the teacher has to play a role of facilitator in the classroom, this means that the teacher should not be the king who controls the activities of the learner. जसं की आपल्या माहिती ट्रेडिशनली जो टीचर असतो, है ना, टीचर म्हणलं की वन वे टीचिंग असं असं आपल्याला दिसतं, है ना. भूतकाळापासून चालू आलेली जी पद्धत आहे, टीचर काय, ट्रेडिशनल पद्धत मध्ये एक बोलणारा व्यक्ती, समजवणारा व्यक्ती, आणि स्टुडंट्स फक्त ऐकणार आणि समजून घेणार, राईट. परंतु फॅसिलिटेटर काय करतो, फॅसिलिटेटरच्या गोष्टीमध्ये
ही अशी पद्धत नसते, ट्रेडिशनल पद्धत नसते. यामध्ये एक मॉडर्न पद्धत आहे ज्यामध्ये टू वे टीचिंग असते. लक्षात घ्या, काय टू वे टीचिंग. टू वे टीचिंग मीन्स व्हॉट? विद्यार्थी आणि टीचर हे दोघही ऍक्टिव्हली पार्टिसिपेटेड असतात. ओके, तर यामध्ये टीचरला काय म्हटलंय, यामध्ये टीचरला फॅसिलिटेटर असं संबोधलं गेलेलं आहे, है ना. मग यामध्ये जेव्हा आपण म्हणतो की एक शिक्षकाने वर्गात सूत्रधाराची भूमिका बजावली पाहिजे, तेव्हा याचा अर्थ असा होतो की शिक्षक हा राजा नसावा जो विद्यार्थ्यांच्या क्रियाकलापावर नियंत्रण ठेवतो, है ना. एक कंट्रोल ठेवणारा शिक्षक जो असतो, लाईक अ किंग, है ना, तो नसावा. सो फॅसिलिटेटर इज दॅट पर्सन हु डज नॉट कंट्रोल्स लाईक अ किंग, है ना. किंग सारखं तो क्लासरूम मध्ये वावरत नाही, है ना. त्यामध्ये काय असतं, मग त्यामध्ये असतं टू वे. टू वे इन द सेन्स स्टुडंट्स आणि टीचर दोघी ऍक्टिव्हली पार्टिसिपेटेड असतात. स्टुडंट सुद्धा स्टुडंट जे आहेत ते टीचरला क्वेश्चन करतात. टीचर जो आहे तो चांगल्या पद्धतीने फ्रेंडली पद्धतीने स्टुडंटच्या प्रश्नांचं उत्तर त्यांना मिळवून देतो, है ना, आणि त्यांच्या सक्सेस मध्ये त्यांना एक हेल्पफुल असं कामगिरी करून देतो. नेक्स्ट क्वेश्चन इज अकॅडमिक लर्निंग टाइम डज नॉट डिपेंड अपॉन, है ना. अकॅडमिक लर्निंग टाइम जो असतो, शिक्षण वेळ जे असते, शैक्षणिक शिक्षण वेळ, ती कशावरती अवलंबून नाही. कंटेंट, डिफिकल्टी लेवल ऑफ कंटेंट, टाइम स्पेंड फॉर लर्निंग, स्टुडंट्स ॲटिट्यूड टुवर्ड्स लर्निंग. ठीक आहे, सर्वांनी याचं उत्तर जे काही तुमचं ऑप्शन ए बी सी डी आहे ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. कारण या प्रश्नामध्ये काय विचारलंय की अकॅडमिक लर्निंग टाइम जो असतो, शैक्षणिक शिक्षण वेळ, हे कशावरती अवलंबून आहे, कंटेंट वरती आहे, डिफिकल्टी लेवल ऑफ कंटेंट आहे, टाइम स्पेंड फॉर लर्निंग आहे, की स्टुडंटचा ॲटिट्यूड टुवर्ड्स लर्निंग आहे, है ना. जसा आपला कार्यकाळ असतो, है ना, बीकॉम, एमकॉम, MA, BA, हा जो कार्यकाळ जो ठरवलेला आहे तो कशावरती डिपेंड आहे, कंटेंट वरती डिपेंड आहे, तुमची सामग्री जी लेवल जी आहे कंटेंटची त्याच्यावरती आहे, का शिकवण्याच्या वेळेवरती आहे, का स्टुडंटच्या ॲटिट्यूड वरती आहे. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी, विद्यार्थ्यांची शिकण्याची वृत्ती, स्टुडंट्स ॲटिट्यूड टुवर्ड्स लर्निंग. सो व्हॉट इज ALT, अकॅडमिक लर्निंग टाइम. हे एक अशी पद्धत आहे, अशी एक वेळ आहे ज्यामध्ये विद्यार्थी ऍक्टिव्हली, सक्सेसफुली, प्रोडक्टिव्हली काय असतात, एंगेज्ड असतात. कशामध्ये, शिकण्यामध्ये, लर्निंग मध्ये. ठीक आहे. Academic learning time, ALT, is defined as the amount of time students are successfully covering content that will be tested. ALT चा अर्थ काय सांगितलं या ठिकाणी, अकॅडमिक लर्निंग टाइमचा एक अशी वेळ किंवा एक एक वेळेची अशी सामग्री, है ना, अमाऊंट ऑफ टाइम, ज्यामध्ये स्टुडंट्स यशस्वीरित्या काय करत असतात, त्यांचं कंटेंट जो आहे तो कव्हर करत असतात. ठीक आहे. त्यानंतर इट इज अ रिव्हिजन ऑफ टाइम ऑन टास्क और एंगेज्ड टाइम पिरियड. एक काय आहे, एक व्यस्त वेळ आहे, है ना, त्यामध्ये पुनरावृत्ती केली जाते, वेळेवरती केली जाते, विद्यार्थी एंगेज्ड असतात एका टास्कवर. ठीक आहे. ALT काय आहे, ALT इज अ कॉम्बिनेशन ऑफ 3 सेपरेट व्हेरिएबल्स लाईक कंटेंट ओव्हरलॅप, इन्व्हॉल्वमेंट आणि सक्सेस. त्यामध्ये कंटेंट ओव्हरलॅप काय म्हटलं जातं, कंटेंट ओव्हरलॅप इज द पर्सेंटेज ऑफ कंटेंट कवर्ड ऑन द टेस्ट actually covered by students in the classroom, है ना, and is sometimes referred to as time on target. ठीक आहे. मग कंटेंट ओव्हरलॅप याचा अर्थ काय आहे की कंटेंटचा किती पर्सेंटेज हा स्टुडंटने क्लासरूम मध्ये कव्हर केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर इन्व्हॉल्वमेंट इज व्हॉट, इन्व्हॉल्वमेंट इज अमाऊंट ऑफ टाइम स्टुडंट्स आर ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड इन द लर्निंग प्रोसेस, है ना. मग यामध्ये टाइम ऑन टास्क असं सुद्धा त्याला संबोधलं जातं. ठीक आहे. टाइम ऑन टार्गेट म्हणजे काय, कंटेंट ओव्हरलॅप. टाइम ऑन टास्क म्हणजे काय, इन्व्हॉल्वमेंट. ठीक आहे. असा एक जनरल प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सो अमाऊंट ऑफ टाइम स्टुडंट्स आर ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड इन लर्निंग प्रोसेस, म्हणजे अशा वेळेमध्ये जिथे की स्टुडंट्स ऍक्टिव्हली लर्निंग प्रोसेस मध्ये पार्टिसिपेटेड आहे, त्याला म्हटलं जातं टाइम ऑन टास्क किंवा इन्व्हॉल्वमेंट. थर्ड इज सक्सेस. ठीक आहे. सक्सेस इज डिफाइंड ॲज एक्सटेंट टू विच स्टुडंट्स ॲक्युरेटली कंप्लीट द असाइनमेंट्स दे हॅव बीन गिवन. आता स्टुडंटला जे काही असाइनमेंट दिलेले आहेत, है ना, ते असाइनमेंट विद्यार्थ्यांनी अचूकपणे किती ॲक्युरेटली किती प्रमाणामध्ये कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे. दॅट इज द सक्सेस. बरोबर. सो कंटेंट ओव्हरलॅप, इन्व्हॉल्वमेंट अँड सक्सेस, these 3 are very important.
नेक्स्ट क्वेश्चन इज इसेन्शियल क्वालिटी ऑफ द बेस्ट टीचर. म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी एक अशी इसेन्शियल क्वालिटी आहे, सर्वोत्तम, ठीक आहे, जी की बेस्ट टीचरला संबोधत असते. काय म्हणतात ऑप्शन? तर स्ट्रॉंग सब्जेक्ट नॉलेज, मजबूत विषयाचं ज्ञान, जेन्युइन इंटरेस्ट इन टीचिंग, म्हणजे अध्यापनाची खरी एक आवड असली पाहिजे, लँग्वेज फ्लुएन्सी, भाषेचा ओघ असला पाहिजे, गुड प्रेझेंटेशन, उत्तम सादरीकरण टीचरमध्ये असलं पाहिजे. मग यामध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर सर्वच ऑप्शन असे वाटतात की दीज आर दी ऑल राईट ऑप्शन्स विच रिप्रेझेंट द बेस्ट टीचर, राईट. तर हे सर्वच क्वालिटी असे आहेत की जे शिक्षक, चांगला शिक्षक म्हणून काय करत असतात, एक संबोधत असतात, है ना. परंतु यामध्ये एकच असं ऑप्शन आहे जे की सर्वोत्तम, है ना, सर्वोत्तम शिक्षक आहे असं दर्शवत असतं किंवा त्याची एक क्वालिटी आहे, है ना. मग ती कुठली क्वालिटी आहे जी की बाकी सर्व ऑप्शन्सला कमी आहे, ठीक आहे, सॉरी, बाकी सर्व ऑप्शन्स पैकी थोडस जास्त आहे, है ना, जे की बेस्ट टीचर साठी एक सर्वोत्तम क्वालिटी आहे, ठीक आहे. मग ते स्ट्रॉंग सब्जेक्ट नॉलेज आहे का, जेन्युइन इंटरेस्ट आहे, लँग्वेज फ्लुएन्सी, गुड प्रेझेंटेशन, है ना. तर यामध्ये बघा एक अशी क्वालिटी आहे जी की ती क्वालिटी जर शिक्षकामध्ये नसेल तर बाकी क्वालिटी असून सुद्धा त्याचा काही फायदा होत नाही, अशा प्रकारचा यामध्ये एक भाग आहे. तर ते आहे ऑप्शन बी, जेन्युइन इंटरेस्ट इन द टीचिंग. ओके. जर शिक्षकाला टीचिंग मध्ये इंटरेस्ट नसेल तर त्यामध्ये टीचिंग एड्स यूज करणं असेल, टीचिंग पद्धत वापरणं असेल, सब्जेक्ट नॉलेज असेल, सब्जेक्ट नॉलेजची अप्रोच असेल शिकवण्याची, है ना. तर या सर्व गोष्टी काहीही फरक त्याचा पडत नाही जर त्या शिक्षकाला टीचिंग बद्दल इंटरेस्टच नसेल. मग त्याचं सब्जेक्ट नॉलेज चांगलं असेल तरी त्याला काही फायदा होणार नाही, कारण विद्यार्थ्यांना समजण्यासाठी, समजवण्यासाठी टीचिंग ही आवडणं जास्त गरजेचं आहे ना. कारण सब्जेक्ट नॉलेज असेल आणि त्याला टीचिंग आवडत नसेल तर तो शिकवू शकणार नाही, है ना. लँग्वेज फ्लुएन्सी असेल, है ना, लँग्वेज फ्लुएन्सी, यू हॅव गुड कम्युनिकेशन स्किल्स, लँग्वेज फ्लुएन्सी, बट you don't have any interest in teaching, so that does not work, है ना. गुड रिप्रेझेंटेशन असेल, है ना, परंतु जेन्युइन इंटरेस्ट इन टीचिंग, दॅट इज द मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन इज, in the method of teaching, teacher uses maxim known as specific to gender. ठीक आहे. अशी एक पद्धत आहे टीचिंग मध्ये ज्यामध्ये की स्पेसिफिक टू जनरल अशी एक पद्धत वापरली जाते. मग ती पद्धत कोणती आहे? अनालिटिकल आहे, सिंथेसिस आहे, इंडक्टिव्ह आहे की डिडक्टिव्ह आहे? ठीक आहे. सर्वांनी याचा राईट आन्सर द्यायचा आहे. या चार ऑप्शन्स पैकी ए बी सी डी कुठलं राईट आन्सर आहे जे की काय दर्शवतं, एक टीचिंग मॅक्झिम, ज्याला की काय म्हटलं जातं, स्पेसिफिक टू जनरल, है ना. भरपूर विद्यार्थ्यांना माहिती असेल की स्पेसिफिक टू जनरल पण असतं आणि जनरल टू स्पेसिफिक अशी दोन पद्धती असतात, ठीक आहे. मग यामध्ये काय आहे राईट आन्सर? राईट आन्सर आहे स्पेसिफिक टू जनरल मीन्स इंडक्टिव्ह, अँड इफ देर इज जनरल टू स्पेसिफिक दॅट मीन्स डिडक्टिव्ह, ठीक आहे. डिडक्टिव्ह मेथड म्हणजे काय? डिडक्टिव्ह मेथड मीन्स जनरल टू स्पेसिफिक, ठीक आहे. लर्नर प्रोसीड फ्रॉम जनरल टू पर्टिक्युलर और वी कॅन से जनरल टू स्पेसिफिक, है ना. मग ऍबस्ट्रॅक्ट टू कॉन्क्रीट किंवा फॉर्म्युला एक्झाम्पल्स अशा प्रकारचे त्यामध्ये असतात, ठीक आहे. कशा प्रकारचे? तर जनरल टू स्पेसिफिक किंवा ऍबस्ट्रॅक्ट टू कॉन्क्रीट, है ना. त्यानंतर प्री कन्स्ट्रक्शन फॉर्म्युला और प्रिन्सिपल्स आर टोल्ड टू स्टुडंट्स and they are asked to solve the different relevant problems with the help of earlier formula, है ना. त्यानंतर इंडक्टिव्ह मध्ये काय असतं? इंडक्टिव्ह मध्ये काय म्हणतो आपण? जनरल, सॉरी, स्पेसिफिक टू जनरल, है ना. त्यानंतर इट इज बेस्ड ऑन द लॉजिक दॅट इफ समथिंग इज ट्रू फॉर अ पर्टिक्युलर केस अँड इज फर्दर ट्रू फॉर अ रिझनेबल ॲडिक्वेट नंबर ऑफ केसेस देन इट इज ट्रू फॉर ऑल सच केसेस, ठीक आहे. म्हणजे एका तर्कावर, एखादी गोष्ट एका तर्कावर आधारित आहे, है ना, आणि जर एखाद्या विशिष्ट प्रकरणासाठी काहीतरी सत्य असेल, ठीक आहे, मग ते बाकी सर्व गोष्टींसाठी, सर्व प्रकरणांसाठी ते काय असते? सत्य असते, ठीक आहे. हे असतं इंडक्टिव्ह. अनालिटिकल पद्धत मध्ये काय होतं? we break up the unknown problems into simpler parts and then see how these can be recombined to find the solution, है ना. यामध्ये काय केलं जातं? अज्ञात गोष्टी ज्या असतात, म्हणजे जे माहिती नाहीयेत अशा गोष्टी ज्या असतात त्याला एका सोप्या पद्धतीमध्ये आपण काय करतो? डिवाइड करत असतो, है ना. त्यानंतर डिवाइड करून त्याला समजून घेतलं जातं
आणि नंतर त्या गोष्टी मग काय केल्या जातात, कंबाईन केल्या जातात, रिकंबाईन केल्या जातात आणि मग त्याच्यावरती एक सोल्युशन काढलं जातं, राईट. So we start with what is to be found out and then think of further steps or possibilities. The may connect the unknown build the known and find out the desired result. म्हणजे त्याच पद्धतीने एखादी गोष्ट जी माहिती नाहीये ना, त्याला आपण काय करणार, त्याची फाळणी करणार, त्याचे वेगवेगळे पार्ट्स मध्ये डिवाइड करून आपण एक एक गोष्ट मग ती समजून घेणार आणि त्यानंतर त्या समजून घेतलेल्या गोष्टी एकत्रित करून त्याला एक सोल्युशन त्याचं काढून घेणं, हे काय असते, एक अनालिटिकल मेथड असते, है ना. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवरती अनालाइज करणं, है ना. त्या छोट्या छोट्या गोष्टी अगोदर समजून घेणं, त्यानंतर त्या मोठ्या गोष्टीकडे वळणं, हे असतं तुमची अनालिटिकल मेथड, है ना. टू सिंथेसिस म्हणजे सिंथेसिस मेथड मध्ये काय म्हटलंय, टू सिंथेसिस इज टू कंबाईन द एलिमेंट्स टू प्रोड्यूस समथिंग न्यू, है ना. Actually, it is the reverse of the analytical method. In this method, we proceed from no to unknown. है ना. आपण काय करतो सिंथेसिस मेथड मध्ये, ही सिंथेसिस मेथड जी आहे अनालिटिकलच्या विरुद्ध आहे असं सांगितलं आहे, है ना. हे आपण यामध्ये काय करतो, आपण ज्या गोष्टी माहिती आहेत त्या अगोदर जाणून घेतो आणि त्या माहिती असलेल्या गोष्टींवरून आपण अननोन गोष्टी म्हणजे जे माहिती नाहीये त्याकडे वळत असतो, ठीक आहे. पुढे बघा, सिलेक्शन ऑफ द टीचिंग एड्स डिपेंड्स लार्जली ऑन. टीचिंग एड्स जे असतात जसे की चार्ट असेल, टीचिंग ऑडिओ व्हिज्युअल एड्स असतील, है ना, या सर्व गोष्टी आपण कशाच्या आधारावरती सिलेक्ट करत असतो. मग एज ऑफ स्टुडंट्स वरती, इंटरेस्ट ऑफ स्टुडंट्स, एज अँड मोटिवेशन ऑफ स्टुडंट्स की एज्युकेशनल लेवल अँड एज ऑफ द स्टुडंट्स, ठीक आहे. मग या 4 ऑप्शन्स पैकी कुठला ऑप्शन अप्रोप्रिएट आहे, तर ऑप्शन डी म्हणजे विद्यार्थ्यांचे एज्युकेशनल लेवल कुठले आहे, विद्यार्थ्यांची एज कुठली आहे, है ना, या गोष्टी आपण कन्सिडर करत असतो कशासाठी, टीचिंग एड्स यूज करण्यासाठी. मग टीचिंग एड्स काय असतात, टीचिंग एड्स ऑब्जेक्ट असतात जसे की बुक, पिक्चर, मॅप, प्रोजेक्टर, है ना, या सर्व गोष्टी किंवा डिव्हाइसेस असतात, कॉम्प्युटर वगैरे. त्यामुळे काय होतं, क्लासरूमचं जे टीचिंग एन्व्हायरमेंट आहे ते इन्हान्स होत असतं, है ना. दे कुड बी ऑडिओ व्हिज्युअल टीचिंग एड सच एज व्हिडिओ अँड गेस्ट लेक्चर्स और टॅक्टाईल लाईक 3D मॉडेल्स, है ना. आजच्या काळामध्ये ट्रेडिशनल क्लासरूम टीचिंग इज शिफ्टेड टू ऑनलाईन टीचिंग अँड देअरफॉर डिजिटल टूल्स आर यूज टू ॲज अ टीचिंग एड्स, है ना. आजकालच्या काळामध्ये आपण बघतो की जास्तीत जास्त पद्धतीने ऑनलाईन पद्धती आपल्याला बघायला मिळते. तर ऑनलाईन पद्धतीमध्ये काय यूज करतो आपण, कॉम्प्युटर यूज करतो, है ना, पेन पॅड यूज करतो, पीपीटीचा उपयोग करून आपण शिकवतो, है ना. ट्रेडिशनल क्लासरूम पद्धतीला आता शिफ्ट केलेला आहे ऑनलाईन पद्धतीमध्ये मोस्ट ऑफ द टाइम बघतो आपण, है ना. तर हे टीचिंग एड्स इज व्हॉट, टीचिंग एड्स हे ऑब्जेक्ट आहे ज्याचा यूज करून आपण टीचिंग करत असतो, है ना. त्यामध्ये पिक्चर, मॅप, कॉम्प्युटर अशी विविध गोष्टी आहेत जेणेकरून शिक्षण किंवा शिकण्याची पद्धती, शिकण्याची लेवल सुद्धा काय होत असते, सुलभ होत असते. त्यामध्ये मग विविध प्रकारचे टीचिंग एड्स आहेत, स्किल बेस्ड टीचिंग एड्स आहेत, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्यानंतर जनरल नॉलेज टीचिंग एड्स आहेत, है ना. त्यानंतर सायंटिफिक टीचिंग एड्स आहेत. ओके, सो दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ टीचिंग एड्स. is very important in the process of learning, है ना, डॉट 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 is very important in the process of learning. शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वाचं काय आहे या दिलेल्या ऑप्शन्स पैकी, स्कूल ॲटमॉस्फिअर, इन्फ्रास्ट्रक्चर, प्रिव्हियस नॉलेज की टीचर्स पर्सनॅलिटी, है ना. आता ही जी लर्निंग प्रोसेस आहे, शिकण्याची पद्धत, शिकण्याची प्रक्रिया जी आहे, यामध्ये सर्वात महत्वाचं काय असू शकतं, शाळेचं वातावरण महत्वाचं आहे का, किंवा शाळेचं पर्यावरण महत्वाचं आहे का, पायाभूत सुविधा ज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये असतात, है ना, किंवा पूर्वीचे ज्ञान महत्वाचं आहे का शिकण्यासाठी, की टीचरची पर्सनॅलिटी, टीचरचं व्यक्तिमत्व यामध्ये सर्वात मोठा रोल प्ले करत असतो का, है ना. तर या 4 ऑप्शन्स पैकी कुठलं सर्वात जास्त ॲप्रोप्रिएट, कुठलं सर्वात जास्त बरोबर उत्तर आहे, जे की काय सांगत आहे आपल्याला, सर्वात जास्त इम्पॉर्टंट थिंग, सर्वात जास्त महत्वाची गोष्ट जी की लर्निंग प्रोसेसमध्ये गरजेची असते, है ना. सर, तर त्यामध्ये काय असणार आहे, त्यामध्ये असणार आहे प्रिव्हियस नॉलेज, है ना. स्कूल ॲटमॉस्फिअर, इन्फ्रास्ट्रक्चर, टीचर्स पर्सनॅलिटीज, दॅट इज द डिफरंट काइंड ऑफ क्वालिटीज विच आर व्हेरी इम्पॉर्टंट ॲज वेल. पण प्रिव्हियस नॉलेज या लर्निंग प्रोसेसमध्ये अत्यंत महत्वाच्या भूमिका निभावत असतात, है ना. मग प्रिव्हियस नॉलेज जे काही तुमचं असेल, प्रत्येक तुमच्या टॉपिकचं, प्रत्येक तुमचं सब्जेक्टचं, है ना, नॉलेज जे आहे तुम्हाला किती आहे त्यावरती अवलंबून असतं तुमची नेक्स्ट
स्टेप किंवा नेक्स्ट प्रोसेस ऑफ लर्निंग है ना. जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्ही कॉमर्स स्टुडंट असाल, तुम्हाला बेसिक ऑफ अकाउंटिंग माहिती नसेल, तर तुम्ही ॲडव्हान्स अकाउंटिंग शिकू शकाल तर नाही. सो प्रिव्हियस नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द प्रोसेस ऑफ लर्निंग. ओके. According to DV 1933, experience and reflection in action are the most important requirements of learning. है ना. आता DV किंवा DOE जे काही नाव आहे त्यांचं, ते काय म्हणतात त्यांच्या नुसार, त्यांच्या मते 1933 मध्ये त्यांनी एक परिभाषा केली होती. ते काय म्हणत आहेत की अनुभव आणि कृतीत प्रतिबिंब म्हणजे एक्सपिरियन्स आणि रिफ्लेक्शन इन ऍक्शन है ना, हे काय आहे ते शिकण्याच्या सर्वात महत्वाचे आवश्यकता आहेत. ठीक आहे. एक्सपिरियन्स आणि रिफ्लेक्शन इन ऍक्शन है ना. जे आपण एक्सपिरियन्स घेतो, ज्या एक्सपिरियन्स मधून आपण शिकत असतो, जी माहिती आपल्याला मिळत असते, जो डेटा आपल्याला कलेक्ट होत असतो, बरोबर. आणि रिफ्लेक्शन इन ऍक्शन आणि त्या एक्सपिरियन्स नुसार आपण जे इम्प्लिमेंट करतो आणि त्या ऍक्शन मधून जे काही आपल्याला रिफ्लेक्ट होतं, जे काही रिझल्ट आपल्याला मिळतो, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट इन द लर्निंग. ठीक आहे. सेकंड पॉइंट इज व्हॉट प्रायर नॉलेज हॅज लॉंग been considered the most important factor influencing learning and students achievements. आता हे प्रिव्हियस नॉलेज जे आहे ते भरपूर काळापासूनच है ना इम्पॉर्टंट फॅक्टर मानलं जातं त्याला. कशामध्ये तर स्टुडंटच्या अचिव्हमेंट्स मध्ये, स्टुडंटच्या लर्निंग प्रोसेस मध्ये है ना. प्रिव्हियस नॉलेज किंवा प्रायर नॉलेज इज मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. त्यानंतर अमाऊंट and quality of prior knowledge positively influence both knowledge acquisition and the capacity to apply higher order cognitive problem solving skills है ना. आता प्रायर नॉलेज जे आहे, प्रिव्हियस नॉलेज जे काही तुम्हाला असतं, त्याचा फायदा हा होतो की तुमची कॉग्निटिव्ह लेवल जी आहे किंवा एखादं प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड जी आहे तुमची, ती आणखीन इझी होत असते है ना. जर तुम्हाला एखाद्या टेक्निकल गोष्टीचं प्रिव्हियस नॉलेज आहे आणि त्या टेक्निकल गोष्टीमध्ये तुम्हाला नवीन काहीतरी शिकायचं आहे, सो युअर बेसिक इज कवर्ड है ना. तुमचं बेसिक जर कव्हर असेल तर तुम्ही ऍडव्हान्स गोष्टी लवकर शिकता है ना. तुमचं प्रिव्हियस नॉलेज जर स्ट्रॉंग असेल देन यू विल इझिली लर्न द ऍडव्हान्स थिंग्स है ना. त्यानंतर प्रिव्हियस नॉलेज अँड एक्सपिरियन्स ऑफ लर्नर्स आर डायरेक्टली रिलेटेड टू द लर्निंग प्रोसेस. काय म्हटलं या ठिकाणी, प्रिव्हियस नॉलेज जे आहे आणि तुमचा अनुभव जे आहे है ना, म्हणजे लर्नर्सचा, शिकणाऱ्यांचा, ते काय आहे ते डायरेक्टली रिलेट करतात कशाशी, लर्निंग प्रोसेसशी. लर्निंग प्रोसेस जी आहे, शिकण्याची जी प्रक्रिया आहे, याच्याशी संबंधित आहे काय तुमचं प्रिव्हियस नॉलेज आणि तुमचं मागील एक्सपिरियन्स सुद्धा. ठीक आहे. सो दीज आर द 4 मेन पॉइंट्स. नेक्स्ट इज रिझल्ट इन इफेक्टिव्ह टीचिंग. राईट. रिझल्ट म्हणजे डॉट 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 रिझल्ट इन इफेक्टिव्ह टीचिंग है ना. क्लासरूम डिसिप्लिन, पंक्च्युअलिटी ऑफ स्टुडंट, रेफरन्स युज्ड बाय टीचर और क्लिअर कम्युनिकेशन. काय प्रश्न विचारलाय की परिणामकारक अध्यापनामध्ये कुठली गोष्ट इम्पॉर्टंट आहे है ना. परिणामकारक अध्यापन म्हणजे इफेक्टिव्ह टीचिंग मध्ये है ना. क्लासरूम डिसिप्लिन, पंक्च्युअलिटी ऑफ स्टुडंट्स, रेफरन्सेस युज्ड बाय टीचर और क्लिअर कम्युनिकेशन. सर्वात ॲप्रोप्रिएट, सर्वात इम्पॉर्टंट, सर्वात बरोबर उत्तर या ऑप्शन्स पैकी कुठला आहे हे सर्वांनी सांगायचं आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. क्लासरूम डिसिप्लिन आहे विच इज कॉल्ड अ रिझल्ट इन इफेक्टिव्ह टीचिंग, और पंक्च्युअलिटी ऑफ स्टुडंट म्हणजे विद्यार्थ्यांची वक्तशीरपणा. देन रेफरन्सेस युज्ड बाय द टीचर म्हणजे शिक्षकाने वापरलेले संदर्भ है ना. त्यानंतर क्लिअर कम्युनिकेशन म्हणजे स्पष्ट संवाद है ना. म्हणजे या चारीपैकी अशी कुठली गोष्ट केल्यानंतर टीचिंग जे आहे ते इफेक्टिव्ह होईल असं आपण बोलू शकतो. ओके. सो राईट आन्सर इज ऑप्शन डी, क्लिअर कम्युनिकेशन. इफ क्लिअर कम्युनिकेशन इज देअर देन टीचिंग विल बी व्हेरी इफेक्टिव्ह. टीचिंग हे आणखीन स्मूथ होते, विद्यार्थ्यांना आणखीन चांगल्या पद्धतीने समजतं है ना. सो टीचिंग इफेक्टिव्ह करण्यासाठी क्लिअर कम्युनिकेशन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर दॅट एव्हरी टीचर शुड फॉलो. बघा, गुड कम्युनिकेशन स्किल ऑफ टीचर आर द बेसिक नीड ऑफ अकॅडमिक सक्सेस ऑफ स्टुडंट्स अँड प्रोफेशनल सक्सेस ऑफ लाईफ. ठीक आहे. एक चांगलं कम्युनिकेशन जे आहे टीचर्ससाठी ते गरजेचं आहे. कशासाठी? एक अकॅडमिक सक्सेससाठी है ना, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशासाठी है ना. हे गुड कम्युनिकेशन स्किल टीचरकडे असणं इम्पॉर्टंट आहे. देन द टीचर कम्युनिकेट्स मोर इन्स्ट्रक्शन्स ओरली इन द क्लासरूम टू द स्टुडंट्स. मग शिक्षक काय करतात,
तोंडी जास्त अधिक सूचना विद्यार्थ्यांना देत असतात गुड कम्युनिकेशन स्किल्स मध्ये, है ना. टीचर विथ पुअर कम्युनिकेशन, जर पुअर कम्युनिकेशन असेल, है ना, तुमचं संभाषणाचं कौशल्य जे आहे, स्किल जे आहे ते जर कमकुवत असेल, पुअर असेल, तर काय होतं, दिस skill may cause the failure of students to learn and promote their academics. मग स्टुडंट्स सोबत तुमचा संवाद जो आहे, तुमचं कम्युनिकेशन आहे ते चुकीचं होणार. त्यासोबतच विद्यार्थ्यांचं जे शिक्षण आहे त्याला डायरेक्शन चुकीची मिळण्याची शक्यता असते, राईट. सो दॅट्स वाय पुअर कम्युनिकेशन स्किल इज नॉट रिकमेंडेड टू एनी टीचर, बट the good communication skill is very important in the academic success of the student as well as the teacher. Okay, student needs to understand that what is right and what is wrong, while it totally depends upon the communication skills of the teacher which he adopts in the classroom. आता विद्यार्थी जे काही कम्युनिकेशन मध्ये किंवा शिक्षक जे बोलत आहेत त्याच्यामधून जे काही ते माहिती गोळा करत आहेत, है ना, त्यामध्ये विद्यार्थ्यांना हे सुद्धा कळलं पाहिजे की शिक्षक जे सांगत आहेत त्यामध्ये काय चांगलं आहे आणि काय चुकीचं आहे, है ना. काय बरोबर आहे किंवा काय चुकीचं आहे याचं ज्ञान असणं, याचं स्किल्स विद्यार्थ्यांकडे असणं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर दॅट एव्हरी स्टुडंट शुड हॅव इन देम. ओके, सो बघा, खूप आवश्यक असतं हे की गुड कम्युनिकेशन स्किल्स मध्ये टीचर जो बोलतो आहे ते विद्यार्थ्यांना कळणं आणि त्या कळण्यामागे काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे त्यामध्ये चांगल्या गोष्टी निवडून घेणं हे विद्यार्थ्यांचं काम असतं. ओके, नेक्स्ट इज इफेक्टिव्ह टीचर इज डॉट 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 डॉट. इफेक्टिव्ह टीचर इज व्हॉट? इफेक्टिव्ह टीचर, ऑप्शन ए, अलाउज स्टुडंट्स टू आस्क क्वेश्चन्स, है ना, completes syllabus within time, or provides a variety of learning experience, or explains everything to absent students. मग इफेक्टिव्ह टीचर किंवा प्रभावी शिक्षक आपण कोणाला म्हणू शकतो? त्याला म्हणू शकतो जे की विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची परवानगी देतो, जे की विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी सांगतो की यू कॅन आस्क मी एनी क्वेश्चन रिलेटेड टू दिस सिलेबस और व्हॉट एव्हर वी हॅव लर्न टुडे, है ना. किंवा सेकंड ऑप्शन काय म्हणतोय, कम्प्लीट सिलेबस विदिन टाइम, जो की वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करत असतो असा शिक्षक. त्यानंतर ऑप्शन सी म्हणतोय की प्रोव्हाइड्स अ व्हरायटी ऑफ लर्निंग एक्सपिरियन्सेस, है ना, म्हणजे विविध प्रकारचे शिक्षण अनुभव प्रदान करणं हे इफेक्टिव्ह टीचरचं काम आहे का. त्यानंतर एक्सप्लेन्स एव्हरीथिंग टू ॲबसेंट स्टुडंट्स, म्हणजे जर समजा एखादा स्टुडंट ॲबसेंट होता, है ना, तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रेझेंट झाल्यानंतर त्याला सगळ्या गोष्टी परत समजावून सांगणं, तो एक इफेक्टिव्ह टीचर असतो का, असा एक प्रश्न आपल्याला एक्झाम मध्ये विचारला होता. तर यामध्ये सगळ्यात बरोबर उत्तर म्हणजे जे की मोस्ट ॲप्रोप्रिएट आहे, है ना, असं कुठलं उत्तर आहे, तर ऑप्शन सी, जे की प्रोव्हाइड्स व्हरायटी ऑफ लर्निंग एक्सपिरियन्सेस, है ना. इफेक्टिव्ह टीचर जो विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची परवानगी देतो, जो सिलेबस कंप्लीट करतो वेळेमध्ये, है ना, जे सर्व गोष्टी अब्सेंट विद्यार्थ्यांना सुद्धा समजावून सांगत असतो, है ना, दॅट इज ऑल्सो इफेक्टिव्ह टीचर. बट मोस्ट ॲप्रोप्रिएट टीचर काय करत असतो, विद्यार्थ्यांना वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, है ना, वेगवेगळ्या पद्धतीमधून शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतो, है ना, दॅट इज द मोस्ट इफेक्टिव्ह टीचर. आलं लक्षात? असा शिक्षक जो की सगळ्यात जास्त प्रभावी आहे तो काय करत असतो, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीतून शिक्षण देण्याचं काम करत असतो, है ना. मग त्यामध्ये वेगवेगळे टीचिंग एड्स यूज करणं किंवा शिकवण्याचं अप्रोच जो आहे, पद्धत जी आहे त्यामध्ये थोडे थोडे बदल करणं आणि चांगल्यात चांगल्या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना समजेल अशा प्रकारे समजवणं, दॅट इज द गुड क्वालिटी ऑफ द इफेक्टिव्ह टीचर. आलं लक्षात? सो दॅट इज वाय ऑप्शन सी, provides a variety of learning experiences, that is the most appropriate answer of this question. बघा, an effective teacher is one who is more than just expertise in the academic field, है ना. इफेक्टिव्ह टीचर कोण आहे? इफेक्टिव्ह टीचर तो असतो जो की तुमच्या अकॅडमिक फील्ड मध्ये, है ना, चांगला तर असतोच परंतु त्यापेक्षाही थोडासा जास्त तो एक असतो, ठीक आहे. म्हणजे त्यामध्ये आणखीन चांगल्या क्वालिटीज असतात अपार्ट फ्रॉम दी अकॅडमिक फील्ड, ठीक आहे. त्यानंतर इफेक्टिव्ह टीचिंग happens when teacher is successful in keeping the students actively involved in learning by providing a variety of learning experiences, है ना. मग आता बघा, विद्यार्थ्यांना क्लासरूम मध्ये एंगेज ठेवणं, विद्यार्थ्यांना क्लासरूम मध्ये
फोकस्ड ठेवणं है ना, विदाउट डिस्ट्रॅक्टिंग है ना, ही एक गुड क्वालिटी आहे, गुड इफेक्टिव्ह टीचरची क्वालिटी आहे है ना, की जो विद्यार्थ्यांना स्वतःच्या शिकवणीमधून जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेटेड ठेवतो है ना. दॅट इज द गुड क्वालिटी ऑफ द इफेक्टिव्ह टीचर, राईट. सो हे कसं पॉसिबल आहे, तर व्हरायटी ऑफ लर्निंग जेव्हा प्रोव्हाइड करू किंवा व्हरायटी ऑफ लर्निंग एक्सपिरियन्सेस जेव्हा आपण प्रोव्हाइड करू विद्यार्थ्यांना, त्यावेळेला काय होत असतं, एक इफेक्टिव्ह टीचरची ओळख आपल्याला होत असते. बरोबर. म्हणजेच काय, इफेक्टिव्ह टीचर शुड adopt this quality of what, variety learning, providing variety of learning experiences. Okay. Dot is not a characteristic of good teaching aid. ठीक आहे. टीचिंग एड माहिती आहे आपल्याला. टीचिंग एड म्हणजे आपण जे ऑडिओ व्हिडिओ ऑडिओ व्हिज्युअल किंवा असे जे काही गोष्टी वापरत असतो टू मेक टीचिंग मोर इफेक्टिव्ह है ना. मग त्यामध्ये प्रोजेक्टर, चार्ट, 3D मॉडेल्स, अशा प्रकारचे जे काही मॉडेल्स असतील ते, दॅट इज कॉल्ड टीचिंग एड्स है ना. मग असं कुठलं एक कॅरेक्टरिस्टिक जे आहे ते गुड टीचिंगचं किंवा गुड टीचिंग एडचं कॅरेक्टरिस्टिक्स नाही. ओके. ए, इट शुड बी व्हेरी स्मॉल. बी, इट शुड बी ॲक्युरेट इन एव्हरी रिस्पेक्ट. सी, इट शुड बी इझिली पोर्टेबल. और डी, इट शुड बी अप टू डेट. ठीक आहे. मग या 4 ऑप्शन्स पैकी कुठलं ऑप्शन्स करेक्ट आहे, जे की काय दर्शवतंय, गुड टीचिंग एडचं कॅरेक्टरिस्टिक दर्शवत नाही. म्हणजे यामध्ये 3 ऑप्शन्स असे आहेत जे की गुड कॅरेक्टरिस्टिकचे किंवा गुड कॅरेक्टरिस्टिक्स आहेत एका टीचिंग एडचे है ना. एक ऑप्शन असा आहे जे की गुड टीचिंग एडचं कॅरेक्टरिस्टिक्स नाही. ठीक आहे. मग काय आहे ते, इट शुड बी व्हेरी स्मॉल, इट शुड बी ॲक्युरेट इन एव्हरी रिस्पेक्ट, इट शुड बी इझिली पोर्टेबल, और इट शुड बी अप टू डेट. ठीक आहे. सो राईट आन्सर शुड बी व्हॉट, राईट आन्सर इज ऑप्शन ए. Characteristics of good teaching should not be very small, right? Because छोटा चार्ट असेल, छोटा 3D मॉडेल असेल, तर विद्यार्थ्यांना ते काय असेल, लाईक इट इज अबाउट टू डिसअपिअर, लाईक दिसणार पण नाही ते है ना. सो टीचिंग एड जो आहे तो व्यवस्थित दिसण्यासारखा असायला हवा है ना, विजिबल असायला पाहिजे व्यवस्थित है ना, की असंही नसायला पाहिजे की तो अत्यंत छोटा आहे, त्यामुळे बॅक बेंचर्स जे आहेत, बॅक साईडला जे बसणारे विद्यार्थी त्यांना तो दिसणारच नाही. ठीक आहे. तर असे टीचिंग एड्स हवे आहेत जे की प्रत्येक विद्यार्थ्यांना त्याचा ऍक्सेस मिळेल है ना, प्रत्येक विद्यार्थ्यांना त्याचं विजन किंवा व्हिज्युअल होईल है ना. ठीक आहे. ऑडिबल असेल, राईट. सो दॅट शुड बी द गुड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द टीचिंग एड. तर सर्वात आधी बघा या ठिकाणी काय सांगितलं, की टीचिंग एड म्हणजे काय. टीचिंग एड इज व्हॉट, टीचिंग एड anything used by teacher to make the teaching more effective as well as interesting to the students. For example, pictures, video, audio visual aids, flashcards वगैरे वगैरे. ठीक आहे. मग टीचिंग एड्स म्हणजे काय सांगितलं या ठिकाणी. आता टीचिंग एड म्हणजे अशी एक गोष्ट जी की टीचर यूज करत असतात स्टुडंट्सला त्यांच्या लर्निंगमध्ये, त्यांच्या शिकण्यामध्ये आणखीन एक रस किंवा आणखीन इंटरेस्ट आणण्यासाठी, म्हणजे है ना. म्हणजेच काय बघा, पिक्चर्स, व्हिडिओजचा यूज करणं, ऑडिओ व्हिज्युअल एडचा यूज करणं, फ्लॅश कार्डचा यूज करणं, या सर्व गोष्टींचा यूज केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड निर्माण होत असते, राईट. सो दॅट इज वाय टीचिंग एड इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग खाली काही टीचिंग एडचे गुड कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत, ते काय काय आहेत बघा. इट शुड बी लार्ज इनफ दॅट एव्हरीबडी कॅन सी इट क्लिअरली है ना, जे की आपला पहिला ऑप्शन होता. त्यानंतर इट शुड बी ॲक्युरेट इन एव्हरी रिस्पेक्ट. देन टीचिंग एड्स आर युज्ड पर्पजफुली. इट शुड बी अपडेटेड. It should be simple, cheap and improvised. It should be easily portable, right? काही याच्यामध्ये अवघड नाही, सोपं आहे है ना. ॲक्युरेट असलं पाहिजे, रिअलिस्टिक असलं पाहिजे, समजण्यालायक असलं पाहिजे है ना. इट इट टीचिंग एड हेल्प टू एंगेज स्टुडंट्स इन लर्निंग एज वेल एज मेक द टीचिंग लर्निंग प्रोसेस मोर इंटरेस्टिंग. ठीक आहे. मग टीचिंग एड असं पण असलं पाहिजे, फक्त लर्निंग प्रोसेसमध्ये ते कामाला नाही येता, तर टीचिंग लर्निंग प्रोसेस ह्या दोन्ही पद्धतीमध्ये इंटरेस्ट निर्माण करणारा असला पाहिजे. ठीक आहे. सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड टीचिंग. दॅट इज सेम इट इज हेअर इन द मराठी ऑल्सो. मराठीमध्ये सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे चांगल्या अध्यापनाचे वैशिष्ट्ये है ना. तर तुम्हाला जे सुटेबल आहे त्या सुटेबल लँग्वेजमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. ऑलराईट. पुढील प्रश्न, द मोस्ट इम्पॉर्टंट पर्पज ऑफ गायडन्स ऑफ स्टुडंट इज टू, म्हणजे विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाचा सर्वात महत्वाचा उद्देश काय आहे.
हेल्प देम टू अंडरस्टँड देअर ओन शॉर्टकमिंग्स म्हणजे त्यांच्या स्वतःच्या कमतरता समजून घेण्यासाठी त्यांना मदत करणे. हेल्प देम टू चेंज देअर फॉल्टी बिहेवियर म्हणजे त्यांचा जो चुकीचं वर्तन आहे त्याला बदलण्यास मदत करणे. मेक देम कॅपेबल ऑफ हेल्पिंग देमसेल्व्स म्हणजे त्यांना स्वतःला सक्षम बनवण्यासाठी मदत करणे. की डायरेक्ट देम अबाउट द राईट पाथ की त्यांना चांगलं मार्गाबाबत निर्देश करणं, त्यांना इंडिकेट करणं है ना, चांगल्या रस्त्यावरती चालण्यासाठी है ना. तर या 4 ऑप्शन्सपैकी कुठलं एक ऑप्शन असा आहे जे की मार्गदर्शनाचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. ठीक आहे. तसं तर सर्वच उद्देश इम्पॉर्टंट आहेत, परंतु सर्वात महत्त्वाचा कुठला आहे या 4 ऑप्शन्सपैकी? सो मोस्ट इम्पॉर्टंट इज मेक देम कॅपेबल ऑफ हेल्पिंग देमसेल्व्हज म्हणजे स्वतःला मदत करण्यासाठी त्यांना सक्षम बनवणे. मग स्टुडंटसाठी गायडन्स काय इम्पॉर्टंट आहे ते पाहूया. गायडन्स असेल, काउन्सिलिंग असेल, हे इम्पॉर्टंट आहेत. कशासाठी? ह्यूज रोल ब्रिंगिंग आउट द बेस्ट इन चिल्ड्रन. गुड कंडक्ट इज coveted, but sometimes young minds need guidance to polish their personality. ठीक आहे. मुलांसाठी मार्गदर्शन आणि समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग हे महत्वाचे आहेत है ना. आणि मुलामधील सर्वोत्कृष्ट गोष्टी समोर आणण्यासाठी किंवा आणण्यात शाळांचा मोठा वाटा असतो. ठीक आहे. मग चांगल्या आचरणाची इच्छा असते, परंतु कधी कधी तरुण मुलांना किंवा तरुण मुलांच्या मनामध्ये त्यांची व्यक्तिमत्व निखळ करण्यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता असते है ना. त्यांचं जे काही कॉन्फिडन्स आहे, त्यांची पर्सनॅलिटी आहे, त्याला पॉलिश करण्यासाठी त्याला मार्गदर्शन करणं गरजेचं असतं है ना. मग काउन्सिलिंग थ्रू काय काय होतं? चिल्ड्रन्स आर गिवन ॲडवाइस ऑन हाऊ टू मॅनेज अँड डील विथ द इमोशन कॉन्फ्लिक्ट्स अँड पर्सनल प्रॉब्लेम्स है ना. मग आपण गाईड करतो ॲज अ टीचर. आपण काय काय करू शकतो? काउन्सिलिंग करू शकतो, गायडन्स देऊ शकतो मुलांना की त्यांच्यामध्ये पर्सनल प्रॉब्लेम्स असतील किंवा त्यांच्यामध्ये काही इमोशनल कॉन्फ्लिक्ट्स असतील, तर त्याला लांब कसं ठेवायचं, त्याला मॅनेज कसं करायचं, त्यांना फेस कसं करायचं. राईट. हे कोणाचं काम आहे? हे टीचरचं काम आहे. ऑल राईट. प्रॉपर काउन्सिलिंग विल हेल्प है ना incorporate valuable lessons in their daily life है ना. So proper counseling is important. Students must understand to deal with their own personal conflicts, their own personal problems, right? And in that condition teacher will play the major role to counseling or guide them in their life, right?